मी जिजाऊ बोलते. स्वराज्याच्या जननीची गर्जना आज पुन्हा ऐका. मी केवळ शिवबाची आई नाही, मी स्वराज्याची मशाल आहे, जिच्या प्रत्येक श्वासात स्वतंत्रतेचा ज्वालामुखी धगधगत होता. श्रोते हो, आज मी इतिहासातून नाही, तर प्रत्येक मुलीच्या अंतःकरणातून बोलते आहे. कारण जिजाऊ म्हणजे फक्त एक नाव नाही, ती स्त्री शक्तीची ओळख आहे. मी स्त्री होते, पण कमजोर नव्हते. मी आई होते, पण घाबरले नाही. मी माझ्या लेकरांना भय शिकवले नाही. मी त्यांना धैर्य दिले, स्वाभिमान दिला. माझ्या घरात मुलगा आणि मुलगी असा भेद नव्हता. माझ्या घरात फक्त एकच शिकवण होती, अन्यायासमोर झुकायचे नाही आणि स्वराज्यासाठी उभे राहायचे. आजच्या मुलींनो, तुमच्या हातात तलवार नसेल, पण तुमच्या हातात लेखणी आहे. तुमच्या अंगावर कवच नसेल, पण तुमच्या मनात आत्मविश्वास आहे. समाज जेव्हा म्हणतो तू मुलगी आहेस, तेव्हा त्याला ठाम उत्तर द्या, हो, मी मुलगी आहे आणि म्हणूनच मी घडवणारी आहे. शिक्षण हेच तुमचे खरे शस्त्र आहे. स्वाभिमान हाच तुमचा खरा मुकुट आहे. चारित्र्य हाच तुमचा खरा सिंहासन आहे. लक्षात ठेवा, स्वराज्य फक्त गड किल्ल्याने उभे राहत नाही, ते स्त्रीच्या विचारांनी उभे राहते. आणि ज्या समाजात स्त्री सक्षम असते, तो समाज कधीही पराभूत होत नाही. आणि मी जिजाऊ म्हणून बोलते आहे, पण उद्या प्रत्येक मुलगी जिजाऊ होईल. कारण जिजाऊ जन्माला येत नाही, ती घडवली जाते संस्कारांनी, धैर्याने आणि स्वाभिमानाने. जय जिजाऊ, जय स्वराज.